मित्रांनो, आपण चर्चा करतोय देव. आपण शोधायला निघालोय. आपण काय करतोय? देव शोधायला निघालो. देव कसा भेटेल, कसा प्राप्त होईल, कसं काय आपण त्याच्याशी रूबरू हो, कसं काय त्याचा साक्षात्कार होईल, कसं काय आपल्याला त्याचं दर्शन होईल, याच्या शोधार्थ मनुष्य प्राणी अहोरात्र झटत असतो, अहोरात्र प्रयत्न करत असतो. तो धनुष्य उचलला, शिवधनुष्य, त्यावेळी पहिले ते त्याच्यासमोर नतमस्तक झाले, नम्र झाले. मित्रांनो, लक्षात घ्या, त्या शिवधनुष्याचा जो त्यांनी मान ठेवला, सन्मान ठेवला, ते नम्र झाले. आणि ही नम्रताच महत्वाची. आता विषय काय आहे तो समजून काय घ्यायचा आहे, तर आपल्याला क्रिया, प्रक्रिया आणि कृती, क्रिया, प्रक्रिया आणि कृती हे समजून घ्यायचं आहे. का? तर आपल्याला ईश्वराला भेटायचं आहे. त्या ईश्वराला भेटायचं आहे, त्याच्याशी आपल्याला रूबरू व्हायचं आहे, त्याच्याशी आपल्याला संवाद साधायचे आहेत, त्याच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे, त्याचा आशिष आपल्याला हवं आहे. त्यासाठी काय हवं? तर क्रिया आणि प्रक्रिया आणि मग कृती ही समजून घेणं गरजेचं आहे. आता ती क्रिया कशी असावी आणि मग त्याची प्रक्रिया काय आहे आणि मग ती प्रक्रिया कशी असणं, त्याची कृती कशी करायची हे समजून घेणं गरजेचं. आणि ते समजून घेण्यासाठी कर्म आणि धर्म आणि मर्म हे सुद्धा जाणून घेण्याची गरजेचं आहे. कर्म, धर्म आणि मर्म. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजीकडे. मित्रांनो, कसे आहात? मस्तच असणार, काही शंका नाही. प्रभातचा सूर्योदय झालेला आहे. प्रभात, सुप्रभात, सर्वांना सुप्रभात. मित्रांनो, आपण चर्चा करतोय देव. आपण शोधायला निघालोय. आपण काय करतोय? देव शोधायला निघालो. देव कसा भेटेल, कसा प्राप्त होईल, कसं काय आपण त्याच्याशी रूबरू हो, कसं काय त्याचा साक्षात्कार होईल, कसं काय आपल्याला त्याचं दर्शन होईल, याच्या शोधार्थ मनुष्य प्राणी अहोरात्र झटत असतो, अहोरात्र प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये शंका कुशंका असतात. देव ही गोष्ट आहे का अस्तित्वात? ईश्वर, परमेश्वर हे आहे का अस्तित्वात? त्यांचं अस्तित्व आहे का, की फक्त थोतांड आहे, फक्त थोतांड आहे? बऱ्याच वेळा काय चर्चा होते की आपण म्हणतो सायन्स 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 आणि अध्यात्म याच्यामध्ये आपण फरक सांगतो. सायन्स आणि अध्यात्म याच्यामध्ये फरक आहे मित्र. कारण सायन्स हीच गोष्ट अस्तित्वात नाही आहे. सायन्स हीच गोष्ट अस्तित्वात नाही आहे, हा शब्द चुकीचा आहे. तर अस्तित्वात काय आहे? तर विज्ञान आहे. आणि अस्तित्वात काय आहे? तर शास्त्र आहे. मित्रांनो, हा शब्द अगदी योग्य आहे. शास्त्र म्हणजे काय? तर जे शाश्वत आहे असं ते अस्त्र. जे शाश्वत आहे तो अस्त्र म्हणजे शाश्वत, शास्त्र. मित्र लक्षात घ्या. आणि विज्ञान जे विधिलिखित, विधिविधानाने जे ज्ञान उपलब्ध आहे ते ज्ञान. विज्ञान म्हणजे ते अस्तित्वात आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याचा वास्तवता आहे, ते वास्तविक आहे. मित्रांनो, मग हे जर वास्तवात आहे तर परमेश्वर हा सुद्धा वास्तवात आहे, तो ईश्वर सुद्धा वास्तवात आहे, तो देव सुद्धा वास्तवात आहे. आता आपण प्रत्येक शब्दाची फोड केलेली आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, भागामध्ये. देव म्हणजे काय? तो देणारा, दाता, प्रदान करणारा. मग ती कुठलीही गोष्ट असो, त्याच्यामधून आपल्याला फक्त मिळते, तो देतोय, तो फक्त प्रदान करतोय आपल्याला, तो देव.
त्याच्यामध्ये एखादा प्राणी येईल, एखादा पक्षी येईल किंवा एखादा वृक्ष येईल, कोणी येईल, प्रत्येक जीवजंतू त्याच्यात येईल. तो फक्त आपल्याला देतोय. मित्रांनो, मनुष्य प्राणी सोडून सगळे बाकीचे प्राणी फक्त देतात. काय देतात? त्या निसर्गाचं त्यांचं जे योगदान आहे ते त्या निसर्गाला, त्या सृष्टीला देतात ते. पण मनुष्य प्राणी हा एकमेव असा प्राणी आहे, तो फक्त ओरबाडून खातोय. आता मनुष्य प्राण्याला बुद्धी का दिली आहे? तर ह्या सगळ्या प्रसंगातून, ह्या सगळ्या मार्गातून, ह्या सगळ्या दृष्टीतून, ह्या सगळ्या गोष्टीतून त्या सृष्टीचं संवर्धन करायचं. कुठे कमतरता आहे, कुठे उणीव आहेत, त्या शोधून काढून त्या सृष्टीचं संवर्धन करायचं. त्यासाठी दिलेली ही बुद्धी आहे. पण ह्या बुद्धीचा आपण वारेमाप वापर केला, मर्यादेच्या बाहेर जाऊन वापर केला. आणि हा मर्यादेच्या बाहेर गेल्यामुळे या काय प्रश्न उपस्थित होतात, जे काय प्रश्न निर्माण होत आहेत, त्याला कारण मनुष्य प्राणी हा मर्यादेच्या बाहेर गेला. म्हणून आपण प्रभू रामचंद्रजींना म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम. मित्रांनो लक्षात घ्या, मर्यादा पुरुषोत्तम. या मर्यादा पुरुषोत्तमाने सृष्टीचा सुद्धा विचार केला, सृष्टीच्या संवर्धनाचा विचार केला, प्रत्येक जीवाचा विचार केला. आपण फक्त रामायणामध्ये फक्त स्टोरी ऐकतो, गोष्ट ऐकतो. पण पूर्ण जर जीवनकाळ बघाल, त्यांचं जीवनकाल बघाल, त्यांचं चरित्र बघाल प्रभू रामचंद्रजी, तर तो प्रभू रामचंद्रजी यांचं जे चरित्र आहे ते सृष्टीचं संवर्धन करणार, प्रत्येक जीवासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आहे. मग ती सजीव असो किंवा निर्जीव असो, त्या प्रत्येक गोष्टीचा त्याने आधार केला, सन्मान ठेवलेला. म्हणून बघा, ज्यावेळी त्याने तो धनुष्यबाण उचलला, शिवधनुष्य, त्यावेळी पहिले ते त्याच्यासमोर नतमस्तक झाले, नम्र झाले. मित्रांनो लक्षात घ्या, त्या शिवधनुष्याचा सुद्धा त्यांनी मान ठेवला, सन्मान ठेवला, ते नम्र झाले. आणि ही नम्रताच महत्वाची. आता विषय काय आहे तो समजून काय घ्यायचा आहे, तर आपल्याला क्रिया, प्रक्रिया आणि कृती, हे समजून घ्यायचं आहे. का? तर आपल्याला ईश्वराला भेटायचं आहे, त्या ईश्वराला भेटायचं आहे, त्याच्याशी आपल्याला रूबरू व्हायचं, त्याच्याशी आपल्याला संवाद साधायचे आहेत, त्याच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे, त्याचा आशिष आपल्याला हवं. त्यासाठी काय हवं? तर क्रिया आणि प्रक्रिया आणि मग कृती ही समजून घेणं गरजेचं आहे. आता ती क्रिया कशी असावी आणि मग त्याची प्रक्रिया काय आहे आणि मग ती प्रक्रिया कशी असणार, त्याची कृती कशी करायची, हे समजून घेणं गरजेचं. आणि ते समजून घेण्यासाठी कर्म आणि धर्म आणि मर्म हे सुद्धा जाणून घेण्याची गरजेचं आहे. कर्म, धर्म आणि मर्म, तरच आपण त्या ईश्वराला, त्या देवाला, त्या परमेश्वराला आपण भेटू शकतो. आता परमेश्वर काय? जे परम आहे आणि असं नष्ट न होणारा आहे ते परमेश्वर. ईश्वर म्हणजे काय? तर ही लोकात जे नष्ट न होणारी आहे गोष्ट ती ईश्वर. परमात्मा, परम असा आत्मा, ती ऊर्जा, परम. मित्रांनो लक्षात घ्या, मग फिरून फिरून आपण त्या ऊर्जेकडे जातो, एका पर्टिक्युलर ऊर्जेकडे जातो. त्या ऊर्जेमधील एक अंश आपण आहोत, त्याच ऊर्जेमध्ये. म्हणजे जे ब्रह्मांडी तेच पिंडी. पिंडी काय आहे? तर तो एक अंश आहे या सर्व ऊर्जेमध्ये. तो एक थेंब आहे, एक तो कण आहे आणि एक तो क्षण आहे. त्या क्षणाला तो कण, तो थेंब काय झालाय? आपल्यामध्ये विराजमान झालेला, तोच तो आत्मा आणि तोच हा परमात्मा, म्हणजे ही पंचमहाभूत. मित्रांनो साधी सरळ गोष्ट. आता आपण विषयाकडे येऊया. तर क्रिया काय आहे? आता आपल्याला पहिल्यांदा क्रिया करायला हवी. जर या परमेश्वराला, ह्या ईश्वराला, ह्या पंचमहाभूताला,
ह्या सृष्टीला आपल्याला काय करायचं, आत्मसात करायचं, त्याच्याशी एकरूप व्हायचं. तर आपल्याला पहिली ती क्रिया लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ती क्रिया कशी करायला पाहिजे, तर सुरुवात कुठून होते या क्रियेला. मी सुरुवातीलाच काय म्हणालो, सुप्रभात. सुप्रभात आधी प्रभात कधी होते ती जाणून घेणं गरजेचं आहे. आधी प्रभात कधी होते, 3-3:30च्या आसपास. 3-3:30च्या आसपास त्याला आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्त. मुहूर्त लक्षात घ्या. आता ह्या मुहूर्तावरती आपण वेगळा बोलू. आता आपला विषय भरकटत जातो आणि व्हिडिओ वाढत जातो. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे मित्रांनो. निरर्थक शब्द वापरलेले नाही तिथे. आपल्या ह्या संस्कृतीमध्ये मग ती संस्कृत भाषा असो किंवा साध्या बोली भाषा असो, आपल्या त्या प्रत्येक बोली भाषेमध्ये किंवा सामान्य भाषेमध्ये किंवा आद्य भाषा संस्कृत भाषेमध्ये जे शब्द आहेत, जे उच्चारण आहे, त्याच्यामागे गहन अर्थ आहे असो मित्रांनो. तर त्या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं. कारण का असतो, सूर्य उगवत असतो. सूर्य कुठे उगवत नाही, सूर्य जागेवरच असतो. फक्त पृथ्वी फिरत असते सूर्याभोवती आणि स्वतःभोवती. जेव्हा ती सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते, ती स्वतःभोवती जेवढी ती प्रदक्षिणा घालते, त्यावेळी जो भाग सूर्याकडे येतो तो म्हणजे दिवस. आणि तो उजेड पडायच्या अगोदर, किरण पडायच्या अगोदर, प्रकाश पडायच्या अगोदर जो एक वेळ असतो, जो सदृश्य काय म्हणतात त्याला, अदृश्य असा प्रकाश, जो आपल्याला डोळ्याने दिसत नाही, असा तो अल्ट्राव्हायोलेट किरण म्हणतो आपण. अशी जी किरणं आहेत, ती किरणं धरतीवरती पडत असतात, या पृथ्वीवरती त्या भागावरती पडत असतात. या भागामध्ये आपलं वास्तव्य आहे, म्हणजे ते ब्रह्ममुहूर्त. त्या मुहूर्तामध्ये उठल्यानंतर त्या किरणाशी तुम्ही काय होतात, एकरूप होतात. ती किरणं महत्त्वाची. हा फक्त सूर्याचीच आहेत का, तर नाही. ह्या पूर्ण ब्रह्मांडाची किरण आहे. ह्या ब्रह्मांडाची ती ऊर्जा आहे, ती ऊर्जा सक्रिय झालेली असते. त्या परत एकदा ती सक्रिय होते, सुरुवात होते त्याची. कारण त्याच्या आपण जवळ आलेलो असतो, त्याच्या कक्षेत आलो असतो, त्या ऊर्जेच्या कक्षेत आलो असतो. कारण 3 सांजानंतर ती कक्षा दूर दूर होत गेलेली असते. त्या कक्षेपासून आपण दूर झाला असतो. त्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला असतो. ती असते, ती नष्ट झालेली नसते, फक्त तिच्या त्या कक्षेपासून आपण दूर गेलेलो आहे. आणि तो दूर गेल्यामुळे त्याचा जो प्रभाव आपल्यावरती पडणार होता तो कमी पडलेला. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो, तुमच्या घरी तुम्ही वायफाय लावला असेल, मग त्या वायफायच्या रेंजपासून जर तुम्ही दूर गेलात तर काय होणार, तुमचं ते नेटवर्क चालणार नाही. किंवा आता मी तुमच्यावर व्हिडिओ बनवतो आणि मी जर कॉर्डलेस माईक जर लावला तर त्याची एक रेंज असते, एक मर्यादा असते. त्या मर्यादेची जर मी बाहेर गेलो, म्हणजे 30 फूट, 10 फूट, 50 फूट, 100 फूट ती मर्यादा असते. ती फ्रिक्वेन्सी पकडण्याची, ती ऊर्जा पकडण्याची, ती मर्यादा क्रॉस झाली तर काय होते, ती आपल्यापासून तुटते, दूर होते. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. याचा अर्थ ती आहे का, त्या नेटवर्क चालू आहे का, तर आहे. ती ऊर्जा आहे का, तर आहे. फक्त आपण त्याच्याशी दूर गेलो. म्हणजे 3 सांजानंतर जी सूर्य आपला जो पृथ्वीचा भाग आहे, जिथे आपण वास्तव्य करतो, तो फक्त दूर गेलेला आहे त्या ऊर्जेपासून. तर त्याची जी ऊर्जा आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ती कमी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय होते, आपण म्हणतो ना, त्या नेटवर्कच्या बाहेर गेलो की बफर व्हायला लागतो. तो नेटवर्क तो सर्च करायला सुरुवात करतो, तो फिरत असतो आणि हळूहळू ते मग लोड होते. पण तो असतो त्यामुळे, आणि हळूहळू ती क्रिया चालू असते. पण ज्या प्रमाणात ती क्रिया व्हायला हवी ती होत नसते. मग ती क्रिया कधी होते, तर ब्रह्ममुहूर्तावरती.
त्याचा त्या रेंजमध्ये आपण आलेलो, त्याच्या जवळपास आपण आलेलो. ती रेंज खूप महत्त्वाची असते त्या ब्रह्मांडातील त्या ऊर्जेची, त्या एनर्जीची. लक्षात आलं का? मग त्याच्यात ग्रहांची एनर्जी आली, हा ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीची एनर्जी आली, प्रत्येक गोष्टीची, या सृष्टीची, या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाची ती एनर्जी असते. ती एनर्जी या ब्रह्ममुहूर्तात सकारात्मक आपण म्हणतो, ती सकारात्मकच असते, 24 तास सकारात्मक असते. फक्त ती आपल्या वृत्तीमुळे ती नकारात्मक होत जाते. नकारात्मक काहीच नाही या विश्वामध्ये, सगळं सकारात्मकच आहे. फक्त आपण त्याला नकारात्मक घडवतो. आपल्या मनात तो विचार आला नकारात्मक, तर ते सकारात्मक मध्ये नकारात्मकता निर्माण. त्यामुळे नकारात्मकता ही आहेच, तिचं अस्तित्वच नाहीये. हां, तर कृती, तर ही कृती पहिली करायची, पहाटे उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती आणि मन शांत ठेवायचं. भले तुम्ही जप करा, तप करा, काही करू नका, ध्यानाला बसा, काही करू नका. काय करा तर मन शांत ठेवा, मन पवित्र ठेवा, सगळ्या चांगल्या गोष्टीचा विचार करा. जर तुम्ही जपाला बसलात, तपाला बसलात, ध्यानाला बसलात तर अतिउत्तम, हे अतिउत्तम आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आणखीन तुम्ही चांगल्या प्रकारे रिचार्ज व्हाल, डेव्हलप व्हाल. पण तेवढं नाही जमत आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. तुम्ही एकदम शांत व्हा, मन शांत ठेवा आणि फक्त सकारात्मक विचार करा. आता सकारात्मक विचार काय, तर ही पूर्ण सृष्टी माझी आहे, हे विश्वची माझी घरं, हे विश्वची माझी घरं. म्हणून आपण काय म्हणतो, वसुदैवम कुटुंबकम. मग या वसुंधेवरती, या पृथ्वीवरती, या भूतलावरती जो जीव आहे, प्रत्येक गोष्ट आहे, तो माझा जर कुटुंबाचा सदस्य आहे, तो माझा आहे, तर माझा परक कोणीच नाही ना, मग मला दुःख करण्याची आवश्यकताच नाही. वसुदैवम कुटुंबकम. मग त्या वसुंधरेला तुम्ही नतमस्तक व्हा, त्या धरणीला पहिलं साष्टांग नमस्कार घाला आणि थोडासा स्थिर सोडून द्या अंग. असा समजा की मी त्या धरणीने तुम्हाला कवटाळलंय, मिठी मारली, कुशीत घेतलं. असं काही सेकंद, काही मिनिटं तुम्ही त्या धरणीवरती असंच स्वतःला हे करा, झोपून द्या. जमीन हवी, धरणी हवी. आपण आता फ्लॅटमध्ये राहत असू, बिल्डिंगमध्ये, त्या धरणीशी आपला संपर्क तुटलेला असतो. त्या धरणीशी संपर्क साधणे गरजेचे, त्याच्यातली ती ऊर्जा आहे, ती महत्त्वाची. लक्षात आलं, काही करायची गरज नाही. ध्यान, भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण काही नाही, फक्त मन शांत ठेवा. सगळं छान आहे, आनंदीमय आहे, सगळं सुखद आहे. काही माझ्या आयुष्यात काही असं काय अडचण आलेले नाही, काही दुःख नाही आहे. मानला तर देव, नाहीतर दगड. मानलं तर दुःख, नाहीतर प्रत्येक क्षण हा सुखाचा असतो. मित्रांनो लक्षात आलं, तर प्रत्येक क्षण हसत खेळत आनंदात घालवायचं. आणि सहज साधं आहे, जे होणार आहे ते होणारच आहे. जे आपण टाळू शकतो ते टाळू शकतो, जे होणार आहे ते सुद्धा आपण टाळू शकतो, जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर. मित्रांनो लक्षात आलं, काही लिहून पक्क ठेवलेलं नाहीये, असं पक्क लिहून ठेवलेलं नाही की तुझ्या आयुष्यात हे घडणारच आहे. मित्रांनो, चांगल्या गोष्टी घडवणं, आपण म्हणतो अरे माझ्या आयुष्यात घडतच नाहीये, हे घडतच नाही, चांगल्या गोष्टी. मग वाईट गोष्टी तुझ्या आयुष्यात नसताना, तुझ्या त्या कुंडलीत नाहीये, तुझ्या कुंडलीनुसार नाहीये, मग त्या वाईट गोष्टी का घडतायत याचा विचार नाही केला ना. तू घडवतोयस, हे त्या नव्हत्या तुझ्या कुंडलीनुसार, तुझ्या कर्मानुसार त्या नव्हत्या ना, तुझ्या त्या प्रारब्धानुसार नव्हत्या ना, तुझ्या वर्तमानानुसार नव्हत्या त्या. मग त्या का घडल्या? कारण का? आपलं कर्म. मित्रांनो, म्हणून मी काय म्हणालो, क्रिया नंतर प्रक्रिया, ही प्रक्रिया आहे. मग तुमचं कर्म हे कसं हवं, व्यवस्थित, स्वच्छ, निर्मळ असावं.
कर्म आणि धर्म ही प्रक्रिया आहे, तुम्हाला मी सांगतो इथे. तर ही प्रक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे. आपण क्रिया केली, पहाटे उठलो आणि ही प्रक्रिया आपण करायला सुरुवात केली. कुठली प्रक्रिया? तर कसं काय आपल्याला प्राप्त करायचं, मित्रांनो लक्षात आलं का? मग आता कर्म आहे, हे कर्म जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या कर्मानुसार आपल्याला चालणं गरजेचं आहे. मग कर्म करताना धर्म जाणून घेणं गरजेचं आहे. धर मर्म, लक्षात आलं का? म्हणून मी धर्म आणि मर्म हा शब्द वापरला. धर कर्म म्हणजे धर, धारण कर, प्राप्त कर, स्वीकार. ते मर्म, काय मर्म आहे त्याच्यात, काय आशय आहे, काय सार आहे, हे जाणून घे. हे आपण ज्या क्षणी जाणून घेऊ, आपण जे करतोय, आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय, एखाद्या त्या सृष्टीसाठी, प्रत्येक घटकासाठी, जीवासाठी काहीतरी करतोय ना. केलं, झालं, गेलं, गंगेला मिळालं. कृष्णार्पण, नेकी करो दर्या में डालो. मित्रांनो, वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतोय, प्राणवायू देतोय, तो तुमच्याकडून काहीतरी मिळावं म्हणून नाही देत ना. तो त्याचा कर्म करतोय, जे नेमून दिलंय त्याला, त्या सृष्टीने. प्रत्येक पक्षी म्हणा, प्रत्येक प्राणी बघा, त्याला तुम्ही ऑब्झर्व करा, तो आपला कर्म करतोय, त्याला नेमून दिलेलं कर्म. आपण डुकराला अगदी तिरस्काराने बघतो, घृणेने बघतो त्याच्याकडे. अरे काय घाणीत आहे, दलदलीत आहे, उकिरड्याचा खातोय, उकिरडा फुंकतोय, पण तो त्याचा कर्म करतोय. इमाने इद्वाराने तो कर्म करतोय. आणि ते कर्म कोणी नेमून दिला त्याला? त्याच्या सृष्टीने. हा विचार नाही करत, ह्या उकिरड्याला आपण खातोय, हे आपल्याला भोग भोगायचे, आनंदाने खातो, ते आनंदाने स्वीकारतो तो, आणि त्या सृष्टीने त्याला दिलेलं कर्म आहे. मित्रांनो लक्षात घ्या. मग माझ्या वाटेला हे का यावं, माझ्या वाटेला पंचपक्वानं का नाही, हा तो विचार नाही करत. कारण तो सृष्टीकडे नम्र झालेला आहे, सृष्टीसमोर नम्र झालेला आहे, त्या विधात्यासमोर नम्र झालाय. त्याला तुम्ही काही म्हणा, या ब्रह्मांडाच्या समोर तो नम्र झालाय, या पंचमहाभूतांसमोर तो नम्र झालेला आहे. मनुष्य प्राणी नम्र आहे का? नाहीये. हाच सर्वात मोठी कमतरता आहे, कमजोरी आहे. आणि ही आपली कमजोरी, ही आपली उणीव ज्या क्षणी आपण दूर करू, त्या क्षणी आपल्याला तो परमात्मा, तो ईश्वर देव आपल्याला भेटला असणार, त्याच्या आपण खुशीत असू. मित्रांनो लक्षात आलं बघा, साधी सरळ गोष्ट आहे. काही असं मी तुम्हाला काहीतरी अवडंबर सांगितलेलं नाहीये. अमुक करा, तमुक करा, जप घ्या, टाळ चिपळ्या घ्या, पूजन करा, भजन करा, कीर्तन करा, काही नाही. जिसका मन चंगा उसके कटोरे में गंगा. प्रत्येकाच्या कर्माची फळं तो भोगेल. तो तुमच्याशी वाईट वागला म्हणून तुम्ही त्यांच्याशी वाईट वागायचं, हा धर्म नाहीये. एक गोष्ट सांगतो मित्र, एक साधू संत एका तलावात स्नान करायला उतरतात. तो स्नान करत असताना त्यांच्या लक्षात एक बाजूलाच एक विंचू गटांगळ्या खात असतो. ते बघून त्यांची करुणा जागृत होते, आणि त्या करुणा जागृत झाल्यामुळे ते त्याला कळ हात देतात आणि त्याला आपल्या हातावर घेतात. हातावर घेतल्यानंतर आता त्याचा गुणधर्म आहे, मग तो भीतीने असो, रागाने असो, द्वेषाने असो, कशाही तो डंक मारतो. डंक मारल्यावर परत तो हातातला ते जरा झटका बसल्यावर ते पडतो, परत त्याला ते उचलतात. असं करत करत ते त्याला किनाऱ्याला घेऊन येतात. तर किनाऱ्याला एक व्यक्ती बसली असते आणि हा सगळा प्रकार बघत असतो, आणि ती हसते त्या साधूकडे बघून. अरे बाबा, काय वेडायस का तू, डोकं फिरलंय का तुझं? तो डंक मारतोय, तुम्ही त्याला वाचवताय, तो डंक मारतोय, तुम्ही त्याला वाचवताय, आणि तुम्ही त्याला आणून किनाऱ्याला सोडलं. कोणतं? थांब जरा बघ, ऐक, त्याच्याकडे बघ. त्या विंचाला तो सोडतो ना साधू, तो विंचू पुढे जातो
आणि परत मागे येतो. कारण त्या विंचवाच्या लक्षात येते की ह्याने आपला जीव वाचवलाय, त्याच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणून तो थोडा दूर झालेला परत येतो, पाठी खाली येतो, नांगी उचलतो अशी आणि झुकतो, म्हणजे अभिवादन करतो त्या साधू आणि निघून जातो. मित्रांनो, त्याला ही जाणीव झाली की आपण घाबरत होतो की आपल्याला हा दुखापत करतोय का, म्हणून आपण त्याला डंक मारत होतो आपला जीव वाचवायला. तर उलट हा आपला जीव वाचवत होता, आपल्याला इजा पोचवत नव्हता. मग साधू त्यांना म्हणतात, बघितलं, तो त्याचा गुणधर्म होता, तो मला डंक मारणं, आणि तो भीतीपोटी किंवा अन्य कुठल्या गोष्टीपोटी तो मला डंक मारत होता. पण माझा गुणधर्म काय? त्याचा जीव वाचवणं. त्याचा जीव वाचवणं हा माझा धर्म आहे, त्याच्यावरती दया करणं हा माझा धर्म आहे. म्हणून मी त्याला किनाऱ्यावरती सोडलेलं. मी माझा धर्म पाळला, त्यांनी त्याचा धर्म पाळला, आणि मी माझ्या धर्माला, मी जो धर्म त्याला, माझ्या धर्माला मी जागृत राहिलो, त्याचा जीव वाचवला, म्हणून तो मला अभिवादन सुद्धा करून गेला. म्हणजे काय? माझ्या कर्माची फळं मला मिळाली. त्याच्या हृदयातून, त्याच्या मनातून, त्याच्या त्याला सुखद एक अनुभव मिळाला, आणि त्या सुखद अनुभवामुळे त्यांनी माझ्याकडे प्रेमदृष्टीने बघितलं, आनंदाने बघितलं, अभिवादन केलं, आणि ते निघून गेलं. म्हणजे सांग मित्रांनो, याचा अर्थ कळला का? समोरचा कसा वागतोय ते महत्वाचं नाहीये, आपण कसं वागतोय, आपलं बिहेवियर कसं आहे, आपली वर्तणूक कशी आहे, आपलं वर्तमान कसं आहे, आपली वर्तणूक कशी आहे, आणि आपलं वर्तन कसं आहे, हे महत्वाचं. मग जशी क्रिया तशी प्रतिक्रिया, जैसा बोओगे वैसा पाओगे. विचार करा, निर्णय घ्या, तुम्हाला कसं वागायचंय, कसं जगायचंय, हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे. जग सुंदर आहे, या जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, त्याच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रेम म्हणजेच विश्वास. मित्रांनो, लक्षात आलं? आता काय गोष्ट आपण लक्षात आली, घेतली, ते म्हणजे क्रिया. नंतर आपण प्रतिक्रिया, प्रक्रिया, आणि आता कृती. आता आपण कृतीकडे वळू. हा सर्व आपली आता प्रक्रिया झाली आहे, सर्व तयार झाली आहे, मनाची तयारी झाली आहे. आता ती कृती करणं गरजेचं आहे. आता कृती काय आहे? आता ही सहज सोपं आहे की तुम्हाला नाही तिथे बसायचं आहे, नाही तुम्हाला वेळ घालवायचा आहे, अन्य तुमच्याकडे काम आहेत, कर्म आहे, म्हणून तुम्ही ध्यानाला बसला नाही, पूजनाला बसला नाही, जपाला काही बसलेलं नाही. फक्त तुम्ही सामान्य स्वरूपात राहिलात, सर्वांवरती प्रेम भाव ठेवलात, सर्वांवरती विश्वास ठेवलात, आपल्या उणीवा दूर केल्यात, आपल्या चुका दूर केल्यात, आपल्या कमतरता दूर केल्यात, तशाशी तुम्ही कनेक्ट झालात, तो तुम्हाला भेटला, आणि तो तुम्हाला पदोपदी क्षणोक्षणी भेटत जाणार, पावलावरती भेटत जाणार. पण त्याची अनुभूती येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कृती करावी लागेल. आता ते कृती काय? तर भजन, पूजन, कीर्तन, जप, तप, या सगळ्या कृती आल्या. मित्रांनो, शेवटी कष्ट घ्यावेच लागतील. तुम्ही म्हणाल एवढंच केलं ना, सगळं सकारात्मक झालो, सर्व सुरुवातीला तुम्ही सांगितली ती प्रक्रिया केली, क्रिया झाली, कृती, आता कृती कशाला करायला पाहिजे? जर आणखीन त्याच्याशी तुम्हाला एकरूप समरस व्हायचं असेल तर तुम्हाला कृती करणं गरजेचं आहे. मग कृती करण्यासाठी तुम्हाला दिवसाच्या 24 तासाची आवश्यकता नाही, काही मिनिटाची, काही तासाची बस आवश्यकता आहे. मग तुमच्याकडे जो काही वेळ असेल
त्या वेळेनुसार Thanks for तुम्ही watching. ती गोष्ट ती कृती वीडियो करा. पसंद है तो इसे साधा लाइक सरळ कीजिए, कृती म्हणजे दोस्तों के नामस्मरण. साथ शेयर कीजिए और चैनल को एखाद्या जो आपल्याला सब्सक्राइब कर भावेल तोच दीजिए। आपल्याला पावेल. खुश रहें, खुशियाँ बांटते रहें, जो आपल्याला मुस्कुराते भावेल रहें। तोच आपल्याला थैंक यू। पावेल. मग जे तुम्हाला आवडते, जे स्वरूप, सांकेतिक स्वरूप, वास्तविक स्वरूप नाही, सांकेतिक स्वरूप जे तुम्हाला आवडेल, मग ते त्या प्रतिमेमध्ये असला किंवा त्या मूर्तीमध्ये असला, कुठल्याही स्वरूपातला असो, जो तुम्हाला भावेल तो तुम्हाला पावेल, ते स्वरूप आठवायचं आणि त्याचं नामस्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. झालं ना, नामस्मरण मनातल्या मनात म्हणा. स्वर येऊन देत आलं तर अतिउत्तम नामस्मरण करताना, कारण त्या तुमच्या कानाला त्याचा ध्वनी तुमच्या पोचतो आणि त्या ध्वनीमुळे तुम्ही आणखीन चांगल्या प्रकारे काय व्हाल, संचलित व्हाल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते करता करता विठ्ठल 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 आणखीन झालं म्हणजे शरीराची सुद्धा त्याला साथ मिळाली. स्वरानंतर त्याला नाद सुद्धा मिळाला. मग ह्या दोन गोष्टी करताना काय होतं, विठ्ठल बोलताना तुमची जीभ टाळायला लागते, तुमचा मेंदू सक्रिय होतोय, तुमचा मेंदू कार्यरत होतोय, तुमच्या मेंदूला पोषण मिळतोय आणि एका टाळीमुळे शरीरातील 90% ऑर्गन तुमचे इम्प्रूव्ह होत आहेत, सक्रिय होत आहेत. मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळे सोपस्कर आहेत. भजन, पूजन, कीर्तन, आरती, भजन, ह्या सगळ्या सोपस्कर आहेत. आणि जे सोपस्कर आहेत ना, ते सगळे विज्ञान आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे. तुमच्या टाळीमुळे कुठून देव तुम्हाला प्रकट नाही होणार आहे. तुमच्यामधला दैवत्व, तुमच्यामधली ती ऊर्जा जे पिंडात आहे, जे ब्रह्मांडात आहे, जे पिंडात आहे, ते पिंडातली ऊर्जा संक्रमित होईल, काय होईल, कार्यरत होईल, ती काय होईल, सक्रिय होईल. तुम्ही माळ जपता, ह्या पाच बोट आहेत आपली, या 5 बोटांचा आपण वापर करतो. पहिला बोट, दुसरा बोट, तिसरं बोट आणि चौथं बोट म्हणजे करंगळी. या 3 बोटांचा आपण वापर करतो माळ जपताना. त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे 3 जपताना 3 गुणधर्म आपण काय करतो, कार्यरत करतो. ते संचलित होते, ते कार्यरत होते. मग ते मणी फिरत असतात. मग ते रुद्राक्षाची मणी असो किंवा तुळशीची मणी असो किंवा स्फटिकाचा मणी असो, प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवू. पण ते ज्यावेळी मणी फिरत असतात 108, त्यावेळी ते 108 फिरत असताना आपलं जे योजन आहे, पृथ्वीचं आणि सूर्याचं जे योजन आहे, जे डिस्टन्स आहे, त्याची जर आपण गणित केलं तर 108 आहे. 108च आहे. मित्रांनो लक्षात घ्या. त्या परिघाप्रमाणे तसंच चंद्राचं आणि पृथ्वीचं जर हे केलं तरी 108 हेच योजन येते. त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवतो. पण ते 108 वेळा तुम्ही ज्यावेळी ती माळ जपताय, ते मणी जपताय, त्यावेळी ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते, महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, 108 वेळा जेवढे म्हणतोय आपण, तर 108 वेळा आपण त्या चंद्राशी आणि त्या सूर्याशी आपण काय होतोय, ते अंतर आपण कापतोय, तिथपर्यंत पोचतोय आपण. तो तारा आणि तो ग्रह हे आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हटली जाते. किंवा तुमची पत्रिका बघताना चंद्र बघितला जातो आणि तुमचा सूर्य बघितला जातो. आणि हे 2 जे तारे आहेत, 2 ग्रह आहेत, सूर्याला सुद्धा ग्रहाची उपमा आहे ताऱ्याबरोबर. तर हे जे 2 ग्रह आहेत, सूर्य आणि चंद्र, हे आपल्या जीवनावरती, आपल्या आयुष्यावरती त्याचा जास्त प्रभाव आहे. 108 वेळा ती मणी ज्यावेळी तुम्ही वळता, मोजता,
त्यावेळी तुम्ही एकाग्र होता, मन एकदम शांत होते, ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते. ते मणी फिरताना हा अंगठा म्हणजे हे ब्रह्मांड आहे आणि हे अंगठा जो आहे ना हा पूर्ण आपल्या हाताला काय करतो, नियंत्रित करतो. अंगठा जर कापून घेतला तर एकलव्यासारखी अवस्था होणार, ती सगळी विद्या तुमची निघून जाणार. समजायचा याचा अर्थ समजून घ्या. अंगठा म्हणजे ब्रह्मांड, हे ब्रह्मांड अस्तित्वात असणं गरजेचं आहे. हे ब्रह्मांडच नष्ट झालं तर सगळंच नष्ट झालं ना. मग अंगठा हा महत्वाचा आणि अंगठा पूर्ण पाची बोटं संचालित करतो, नियंत्रणात ठेवतो, मूठ तयार करतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कृती काय करायची. आता हळद कुंकू अक्षता वगैरे हे जे आपण वाहतो त्याच्यामागे पण एक विज्ञान आहे. एक एक टप्प्याने आपण ते समजून घेऊ. एका व्हिडिओमधून सगळं समजून घेता येणार नाही, व्हिडिओ वाढतो त्यामुळे, पण ते सुद्धा गरजेचं आहे. हे आपलं आद्यचक्र आहे, ज्ञानचक्र आहे. त्या चक्रावरती आपण गंध लावतो किंवा स्त्रिया तिथे गंध लावतात, पुरुष सुद्धा तिथे गंध लावतो किंवा आपण परमेश्वराला लावताना तिथेच लावतो. कारण ही जागा आहे, ह्या जागेतून आपण ज्ञानवर्धन करतो. लक्षात आलं? हे चक्र आहे, त्या चक्राबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. इथे गंध लावणं गरजेचं आहे, आवश्यकता आहे. मग कुंकू असो, चंदन असो किंवा अष्टगंध असो, त्यांनी काय होते, ते आद्यचक्र जर तुम्हाला बसून त्या सप्तचक्राला कार्यरत नाही करता येत असेल, संचालित नाही करता येत असेल, तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल, तर कमीत कमी इथे टीका लावा आणि बघा. सकाळी उठल्यानंतर पूजा झाली, नमस्कार केला की तिथे चंदनाचा किंवा कुंकवाचा किंवा अष्टगंधाचा टीका लावा इथे आणि बघा. ते आद्यचक्र तुमचं दिवसभर काय राहील, कार्यरत राहील, संचलित राहील, कुठलीही क्रिया न करता, कुठलीही प्रक्रिया न करता. म्हणून ते गंध लावणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात आलं का? मग तो तुम्हाला भेटला, तो ईश्वर भेटला, त्याच्याशी तुम्ही रुबरू झालात, त्याच्याशी तुमची घनिष्ठ संबंध आलेला आहे, एकत्र आलात तुम्ही, एक जीव झालात, एकसंध झालात. मग तो आणि मी वेगळा नाही. तू का राम नव्हेस, तू का राम नव्हेस. मित्रांनो लक्षात आलं, मी सुद्धा राम आहे. तो राम आणि मी राम वेगळा नाहीच. बाकी सगळं हराम आहे, तो एकच फक्त राम आहे. बाकी सगळं हराम आहे, तो फक्त एकच राम आहे. त्या रामाशी आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर साध्या सरळ ह्या क्रिया, प्रक्रिया आणि कृती आहे. बघा, जमलं तर करू, जमलं तर करून बघा. भजन करणं म्हणजे भंजन करणं. कसलं भंजन करणं? तर त्या नको त्या विचारांचं भंजन करणं. कळलं का? नको त्या विचारांचं भंजन करणं म्हणजे भजन कर. पूजन, पूज्य, महान अशा गोष्टीचं जतन करणं म्हणजे पूजन करणं. प्रार्थना, कळलं का? प्रार्थना अर्थ, जी काय आपण प्रक्रिया करतोय, कृती करतोय, त्याचा अर्थ जाणून घेणं म्हणजे प्रार्थना. काय आपण करतोय, त्याचा अर्थ काय, त्याचा आशय काय, हे जाणून घेणं म्हणजे प्रार्थना करणं. मी शरणार्थी आहे, मी प्रार्थी आहे. मी कशाला शरण जातोय, मी कशाला प्रार्थना करतोय, माझ्या चुका काय आहेत, माझ्या उणिवा काय आहेत, ह्या मला जाणून घ्यायच्या, समजून घ्यायचं आणि त्या दूर करायच्या. म्हणून आपण प्रार्थना करतो. पण सारासार जे प्रार्थना करतात त्यांच्या डोक्यात उद्देश काय असतो? प्रार्थना केल्यानंतर
देव येऊन मला भेटेल, प्रकट होईल. नाही मित्रांनो, तुमच्या मध्ये असलेली जी ऊर्जा आहे, जी ऊर्जा ब्रह्मांडात आहे, जी ऊर्जा पिंडात आहे, त्या ऊर्जेला तुम्ही काय करताय, जाणून घेताय, समजून घेताय ती किती पवित्र आहे, किती शुद्ध आहे, आपण किती शुद्ध आहोत, आपण किती पवित्र आहोत, आपण किती प्रामाणिक आहोत. भजन, पूजन, कीर्तन, कीर्तन जी कीर्ती आहे त्याची कीर्ती गातोय आपण, ती कीर्ती गातोय आणि ती कीर्ती गाताना आपण नर्तन करतोय. म्हणजे कीर्तन, नर्तन त्याच्यात झुमून जातोय ते कीर्तन करताना. म्हणून ती विणा घेऊन बघा तो कीर्तनकार, कीर्तन म्हणता म्हणता, ती कीर्ती म्हणता म्हणता काय करत असतो, डुलत असतो. आणि ऐकणारे सुद्धा अगदी त्याच्यात तन्मयतेने डुलत असतो. ती कीर्ती गाताना, ती कीर्ती गाताना, ती कीर्ती स्मरणात ठेवून ती कीर्ती आपल्यात उतरवायची आहे. तो सार आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या रामाची कीर्ती गातोय, गायली कीर्ती मी, प्रभू रामचंद्रांची कीर्ती गातोय, श्रीकृष्णाची कीर्ती गातोय. ती कीर्ती गायल्यानंतर ते आपल्या वर्तणुकामध्ये, आपल्या वर्तनामध्ये आणि आपल्या वर्तमानामध्ये ते उतरवतंय का, हे सुद्धा महत्वाचं आहे. मग ते उतरवतंय का, तर नाही. कारण मनुष्य प्राणी हा कसा आहे, स्वार्थी, मतलबी हा मनुष्य प्राणी आहे. पण इथे इतर प्राणी आहेत, जीव जंतू आहेत, हे पक्षी, हे कसे आहेत, तर सृष्टीने नेमून दिलेले ते कर्म इमाने इद्वाराने करतात. विचार करा आणि निर्णय घ्या. आधी सरळ सोपा मार्ग, कर्म आणि धर्म, याचा अर्थही तुम्हाला कळला, त्याचा मर्म. कर्म करताना ते धारण करणं, आधी ते धारण करणं, ते धर्म जाणून घेणं, मग ते कर्म करणं. पण ते कर्म करताना ते आधी मर्म जाणून घेणं गरजेचं. उलट आपण जाऊ, मर्म, धर्म आणि कर्म. मग आधी मर्म जाणून घेणं गरजेचं. काय मर्म आहे त्याच्यात, काय आशय आहे, तो जाणून घेणं गरजेचं. मग धर्म, मग ते धारण करणं, आणि ते धारण केल्यानंतर ते कर्म करणं. म्हणजे त्याच्यातून मग रिझल्ट कसा येईल, निकाल कसा लागेल, सकारात्मक. विद्यार्थ्यांनी जर ते मर्म जाणून घेतलं, उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याने ते मर्म जर जाणून घेतलं, काय आहे, काय आशय आहे, हे जो अभ्यास करतोय, हा विषय मी वाचनात आणलाय, अभ्यासात आणलाय, तर त्याचा मर्म जर जाणून घेतलं त्यांनी त्या विषयाचा, आणि त्यानुसार जर कर्म धारण केलं, ते स्वीकारलं, ते धारण केलं, त्याने ते आत्मसात केलं, आणि त्यानुसार त्यांनी जर कर्म केलं, तर रिझल्ट काय येणार, 100%. निकाल काय लागणार, 100%. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी, तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी, आपुला आपण होईल, देव शोधाया निघालो, देव होऊन बैसलो. जे ब्रह्मांडी तेच पिंडी, अहम ब्रह्मास्ती. आता सांगा, देव कुठे आहे, जळी, थळी, काष्टी, पाषाणी. मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सुद्धा आलात. म्हणून देव शोधाया निघालो, देव होऊन बैसलो. मग देव भेटला का, ईश्वर प्राप्त झाला का, परमेश्वर प्राप्त झाला का, सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपले विचार मांडा आणि आपल्या अनुभव मला सांगा. तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, तुम्हाला जर काय अडचण असेल, समस्या असतील, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. प्रत्येक समस्यावरती आपल्याकडे इलाज आहे. मग कोणत्याही समस्या असतो आयुष्यातील, फक्त सृष्टीचं, तुम्ही म्हणाल सूर्य पूर्वेकडून उगवते, आज पश्चिमेकडून उगवला पाहिजे, तर नाही. नेचर, सृष्टी हा विषय सोडून तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती काय नियंत्रण मिळवू शकता, अवगत करू शकता, प्राप्त करू शकता. सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आहेत. तुम्हाला उत्तर हवी असतील, मार्ग हवे असतील, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा.
माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून असो, वास्तुशास्त्राच्या माध्यमातून असो किंवा मानसशास्त्राच्या माध्यमातून असो, कुठल्याही माध्यमातून मी तुमचे प्रश्न सोडवेन, त्याला मी तुम्हाला हातभार लावेन, तुम्हाला मी मदत करेन. संपर्क साधा. अडचणीवरती आपण मात करू आणि त्या ब्रह्माशी, त्या ब्रह्मांडाशी आपण एकरूप होऊ, त्या परमेश्वराशी, त्या ईश्वराशी आपण एकरूप होऊ, त्याची आपण ओळख करून घेऊ. आणि जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. तुकाराम नव्हे, निर्णय तुमच्या हातात आहे. संपर्क साधा. इच्छा असेल तर, गरज असेल तर, प्रश्न असतील तर. अनेक मार्ग आहेत, त्या अनेक मार्गातील अध्यात्म हा मार्ग सरळ सोपा आहे. अध्यात्म म्हणजे काय? प्रथम स्वतःच्या आत्म्याची हे करणं, स्वतःच्या आत्म्याला व्हेरीफाय करणं. स्वतःचा आत्मा का जन्माला, हा मी का जन्माला आलोय, माझा आशय काय, माझा उद्देश काय, माझे उद्दिष्ट काय, हे जाणून घेणं म्हणजे अध्यात्म. ना की भजन पूजन कीर्तन करणं. मग पहिला आध्यात्मिक व्हा. स्वतःचा जन्म का झालाय, मी मनुष्य प्राणी म्हणून जन्माला का आलोय, त्याचा अर्थ जाणून घ्या, अध्यात्म जाणून घ्या. सहज साधी गोष्ट आहे, सोपी गोष्ट. बघा जमलं तर करून बघा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासित करा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.